आता पाहूया जो राजकीय कलगीतुरा रंगलाय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अमित शहांवर बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं। चंद्रशेखर बावनकुळेंची पवारांवर टीका। काँग्रेस आणि पवारांची विचारधारा म्हणजे सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता अशी ही बोचरी टीका। तो दिवा आम्ही मुंबईतील जेलमध्ये बघितला। बावनकुळेंच्या टीकेनंतर शरद पवारांचा अमित शहांना टोला। अमित शहांवरील टीकेनंतर शरद पवारांनी माफी मागायला हवी, पियुष गोयल यांची मागणी। शहांविरोधात षडयंत्र होतं, शरद पवार तत्कालीन सरकारचे भाग होते असंही वक्तव्य। शरद पवारांच्या वैफल्यातून शहांवर टीका। राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। पवारांनी बॉम्बस्फोटाचे गुन्हेगार विमानातून आणले होते, विखेंचा पलटवार। लाडकी बहीण या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या राजकीय हेतूने प्रेरित, अजित पवारांचं स्पष्टीकरण। राज्याच्या तिजोरीत पैसा नाही तरी योजना आणल्या जात आहेत। लाडकी बहीण योजनेचे 1 ते 2 हप्ते देऊन लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न, शरद पवारांची टीका। अजित पवारांसोबत गेलेल्या अनेकांना वाटतंय रस्ता चुकलाय, योग्य ठिकाणी काम करण्याची इच्छा असणाऱ्यांचं स्वागत। पक्षात घरवापसी करणाऱ्यांबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया। आपल्यातील काही सहकारी थोडे दूर होते, विचारांनी दूर नाहीयेत। आंब्याची आढी खराब होऊ देणार नाही, नासक्या आंब्याला खडासारखा बाजूला टाकणार। दादांकडचे कोणते आमदार घेणार यावर पवारांनी स्पष्ट केली भूमिका। अजित पवार गटातील बाबाजानी दुर्राणींची शरद पवार गटात घरवापसी। जे पवारांना सोडून गेलेले शून्य झाले, मी शून्य होण्याआधीच परतलो, बाबाजानी दुर्राणींची प्रतिक्रिया।